नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईशान बोर्डे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पीएम बुलढाणेवाला. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 5 बद्दल बघणार आहे रोटेशनल डायनामिक्सचा. तर पार्ट 5 हा कोणता पार्ट आहे? जसं तुम्ही बघितलं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे की नाही? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण काय करणार आहे? आज आपण 3 क्वेश्चन बघणार आहे. हा पार्ट पहिला राहणार मोमेंट ऑफ इनर्शियाचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 3 क्वेश्चन बघणार. फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असते, डेफिनेशन. त्यानंतर आपण बघणार काय डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म स्पीड, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये रिलेशन बिटवीन द टॉर्क्यू अँड अँग्युलर एक्सेलरेशन ऑफ रोटेटिंग बॉडी. रिलेशन बघणार आपण टॉ इज इक्वल्स टू आय इंटू अल्फा, म्हणजे टॉर्क्यू अँड अँग्युलर एक्सेलरेशन ऑफ रोटेटिंग बॉडी. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? रिलेशन बघायचं आहे, ठीक आहे. चल आपण या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चला आता आपण व्हिडिओला सुरू करू. तर आपला आजचा जो पहिला आहे टॉपिक, आपण काय म्हणणार? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती आहे. डेफिनेशन मी इथे तुम्हाला देऊन दिलेली आहे. तर डेफिनेशन देण्याच्या अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्टली प्रॅक्टिकली समजून घ्या, ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कोणाला म्हणतो आपण? असा एक ऍक्सिस घ्यायचा, ठीक आहे. एक ऍक्सिस टाकणार आपण, बरोबर. बघा, हा आपण एक ऍक्सिस टाकला, ठीक आहे. हा काय आहे? एक इमेजिनरी एक ऍक्सिस आहे. सो या ऍक्सिस भोवती काय करणार मी? इथून एक ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट इथे लावून दिला, ठीक आहे. काल मी एक ऑब्जेक्ट घेतला, त्या ऑब्जेक्टचं मी मास म्हणतो यम. किती आहे मास? यम एवढं मास आहे. आणि तो ऑब्जेक्ट जो आहे म्हणजे अबाउट रोटेटिंग ऍक्सिस जो आहे तो कसा होतो? फिरत आहे, पूर्ण गोल फिरत आहे. म्हणजे डायरेक्शन बघा याची या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे. पुस्तकात सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बुक मध्ये तुम्हाला सुद्धा असं दाखवलेलं आहे, ठीक आहे. रोटेट करत आहे म्हणजे असा गोल 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 काय करत आहे? रोटेट करत आहे, ठीक आहे. मग हा रोटेट जेव्हा करतोय तेव्हा तो त्याच्या सेंटर पासून काहीतरी इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे, ज्याला आपण काय म्हटलं? आर एवढं काय म्हटलं आपण? त्याला डिस्टन्स म्हटलं. काय म्हटलं आपण? डिस्टन्स, ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय होते? तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं? द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल, म्हणजे याच्यामधल्या प्रोडक्ट मध्ये सर्व, कारण की जेव्हा हा फिरणार तेव्हा हा गोल फिरणार, बरोबर आहे. रोटेट करणार, राऊंडेड असा मध्ये रोटेट करणार, तेव्हा पूर्ण पार्टिकल ऑफ द जेवढे सगळे जे मास आहे त्या प्रोडक्ट होईल. त्याचा काय करण्याचा? आपल्याला प्रोडक्ट करायचा. आणि ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि हा जो स्क्वेअर आहे म्हणजे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सचा काय करणार आपण? स्क्वेअर करणार. कोणाभोवती? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. त्यालाच म्हटलं त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिनोट कशाने करतो? तर आय ने डिनोट करतो. कशाने करतो? आय ने आपण त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोट करतो. आणि ह्या आयचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे फॉर्म्युला जो आहे तर मला माहिती आहे एम इंटू आर. म्हणजे काय करायचं? मासचं काय करायचं? आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल, ठीक आहे. म्हणून आपण घेतला एम. आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे डिस्टन्स ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं काय करायचं? स्क्वेअर करायचं. त्याला म्हटलं आपण एम आर स्क्वेअर. क्लिअर पर्यंत? काय म्हटलं? आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. आलं लक्षात? मग मोमेंट ऑफ इनर्शियाला दाखवतात कशाने? आयने दाखवतात. आता जर मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक दाखवून देतोय, ठीक आहे. माझ्याकडे मी हा एक रॉड घेतलेला आहे, ओके. क्लिअर? हा रॉड घेतला आणि या रॉड मध्ये मी काय करतो? हा माझ्याकडे एक बॉक्स आहे, ठीक आहे. दिसतो तुम्हाला? हा एक काय बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये मी काय करतो आहे? हा रॉड मिडल मधून काय करतो? मी आता मिडल मधून या रॉडला फिट केलं, ओके. मिडल मधून जेव्हा मी याला फिट केलं आणि मिडल मधून फिट केल्याच्या नंतर मी या रॉडला, बघा लक्षात ठेवा, मी या रॉडला हा बॉक्स जो आहे हा बॉक्स मी रोटेट करत आहे. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने मी त्याला रोटेट करते. मग जेव्हा मी हा रोटेट करलो तेव्हा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून का होणार? रोटेशन होणार. बघा इथं हा काय आहे? हा रॉड म्हणजे काय? त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि मी ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याला काय करत आहे? रोटेट करत आहे. मग जेव्हा हा रोटेट करणार तेव्हा याच्या ठिकाणी 2 सर्कल क्रिएट होणार, हे तुम्हाला समजते, बरोबर आहे. आता कसे सर्कल क्रिएट होणार ते पण दाखवून देतो. हा एक रॉड आहे आणि जेव्हा मी याला बॉक्सला गोल फिरवणार तेव्हा इथे एक सर्कल एक क्रिएट होऊ राहिलेलं आहे. बघा, याच्या भोवती एक सर्कल क्रिएट होणार या ठिकाणी जेव्हा मी याला फिरवणार, ठीक आहे. आला? आणि हा जो गोल फिरवला म्हणजे हा पार्टिकल, दॅट्स पार्टिकल आणि दिस पार्टिकल, या चारही पार्टिकल काय करत आहे? रोटेट करत आहे. काय करत आहे? रोटेट करत आहे. लक्षात?
आणि इथं या ठिकाणी एक सर्कल क्रिएट होणार, हा पहिला सर्कल, आणि त्याच्या भोवती म्हणजे याच्या भोवती या रिंग भोवती एक दुसरा सर्कल क्रिएट होणार, या ठिकाणी एक क्रिएट होणार, बरोबर आहे, म्हणजे दोन सर्कल क्रिएट होणार. मग या ठिकाणी काय होईल की प्रत्येक पार्टिकलचे मास आपण काय करणार त्याच्यामध्ये त्याचे काय घेणार, प्रोडक्ट घेणार, काय घेणार आपण त्याचं प्रोडक्ट. आणि डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत पार्टिकलचा डिस्टन्स, त्यानंतर इथून इथपर्यंत पार्टिकल डिस्टन्स, इथून इथपर्यंत पार्टिकल डिस्टन्स, हे डिस्टन्स प्रत्येक पार्टिकलचं काय झालं या ठिकाणी डिस्टन्स झालं. त्याचा काय करायचं आपल्याला, त्याचा काय करायचा स्क्वेअर. म्हणून त्याला म्हटलं डेफिनेशन काय म्हटली, द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ इच पार्टिकल ऑफ द बॉडी. म्हणजे या बॉडी मधल्या प्रत्येक बॉडी मधल्या पार्टिकलचा काय घ्यायचा, मास घ्यायचा आणि त्याचा काय करायचा, प्रोडक्ट करायचा. ठीक आहे. आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स इथून इथपर्यंत डिस्टन्स, इथून इथपर्यंत डिस्टन्स, बरोबर आहे, त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा. सो स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग याला आपण काय म्हणणार, आय. मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवतो कशाने, डिनोटेड बाय आय. आणि एम म्हणजे मास आणि आर म्हणजे काय, स्क्वेअर केला त्याचा, दॅट इज आर स्क्वेअर. एम आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. समजले इथपर्यंत. पण याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन अशी आहे, बघा लक्षात ठेवा, जर नीट म्हणा, सीईटी म्हणा, जर तुम्ही त्याची तयारी करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्विसली म्हणजे हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, आवश्यक आहे माहिती असणं, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी बघा काय म्हटलं तुम्ही, एक कन्सेप्ट आहे की जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार, ठीक आहे, जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार तेवढं आपल्याला काय करणार, रोटेट करण्यासाठी, बॉडीला रोटेट करण्यासाठी आपल्याला काय करणार, डिफिकल्ट जाणार, बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया हा जर जास्त असला, लक्षात ठेवा काय म्हटलं मी, मोमेंट ऑफ इनर्शिया हा जर जास्त असेल तर आपल्याला रोटेट करण्यासाठी, बरोबर आहे की नाही, बॉडीला रोटेट करण्यासाठी आपल्याला काय जाणार, डिफिकल्ट जाणार. बॉडी जी रोटेट करणार आपण ती रोटेट करण्यासाठी आपल्याला काय जाणार, डिफिकल्ट जाणार. डिफिकल्ट का बरं जाणार, त्याचं एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी या रॉडला याच्यामध्ये टाकले, ठीक आहे, आणि मी या सेंटर मधून टाकलं, आणि सेंटर मधून टाकल्याच्या नंतर मी याला काय करू आलो, रोटेट करू आलो. क्लिअर इथपर्यंत. मग मी रोटेट करत असताना मला हा इझिली मी रोटेट करू आलेलो आहे, बरोबर आहे की नाही, इझी करत आहे. मग परंतु जर मी याला सपोज याला काढलं आणि याला मला कॉर्नर मध्ये मी इथून टाकलं, ठीक आहे, आता कॉर्नरला नाहीये, पण लक्षात ठेवा, जर मी याला कॉर्नर मध्ये टाकलं, मग कॉर्नर मध्ये टाकल्याच्या नंतर काय होणार राजा हो, सांगा बरं. आणि कॉर्नर वरून मी याला रोटेट करायला बघवते, बरोबर आहे की नाही, कॉर्नर मध्ये याला मी काय करते, रोटेट करण्यासाठी बघते. म्हणजे माझा हा जो बोट आहे हा कॉर्नर आहे, ठीक आहे, या कॉर्नर पासून मी जसं याला रोटेट करण्यासाठी बघत आहे, तर काय होत आहे, मला काय करत आहे, हे कॉर्नर पासून मला फिरवायला फार डिफिकल्ट जाते ऍज कम्पेअर टू द सेंटर, बरोबर आहे की नाही, ऍज कम्पेअर टू द सेंटर. कारण की सेंटरला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा होता, बरोबर, इक्वल होता, बरोबर आहे. या दोन्ही ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो होता तो आपला कसा होता, सारखा होता. म्हणजे डिस्टन्स जे होते सगळ्यांचं ते कसं होतं, सारखं होतं. त्यामुळे आपल्याला रोटेट करण्यासाठी इझी गेला. परंतु जसा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तसा मला रोटेट करण्यासाठी काय करायचं, डिफिकल्ट जाते. लक्षात पर्यंत समजलं का. सो म्हणून मी इथे काय म्हटलं की जसा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार तसा आपल्याला रोटेटिंग करण्यासाठी काय करणार, डिफिकल्ट जाणार. त्याला म्हटलेलं आहे ह्या डिफिकल्ट जाणार. हा एक मेन टॉपिक, हा जो एक मेन पॉइंट आहे, हा मेन पॉइंट लक्षात ठेवा. जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तेवढा तुम्हाला रोटेटिंग करण्यासाठी काय जाणार, डिफिकल्ट जाणार. क्लिअर इथपर्यंत. सो याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये की याचं युनिट काय असते, मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय असते. युनिट एकदम कसं आहे, त्याचं सोपं आहे. मग तुम्हाला माहितीये, जर आपण एसआय युनिट मध्ये जर गेलो, कशामध्ये, एसआय युनिट मध्ये जर गेलो, तर एसआय युनिट मध्ये काय असणार तुमचं, केजी, बरोबर आहे. मास असते, मासचं युनिट काय आहे तुम्हाला माहितीये, किलोग्रॅम. आणि हा आर स्क्वेअर आहे म्हणजे मीटर आहे, म्हणजे याचा काय म्हणणार आपण, मीटरचा काय करायचा, सरळ सरळ स्क्वेअर करायचा. क्लिअर. आणि जर मी तुम्हाला म्हटलं सीजीएस मध्ये सांगा, याच्यामध्ये काय आहे, फॉर्म्युल्यावरून काय होणार, सेंटीमीटर, बरोबर आहे की नाही, म्हणजे याच्या ठिकाणी ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर असं होऊन जाणार. काय होणार, ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षामध्ये एसआय युनिट आणि सीजीएस युनिट. मग याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन विचारली, काय विचारली, डायमेन्शन. तर डायमेन्शन तुम्ही काय सांगा राजा हो, MLT. लक्षात ठेवा, MLT, मास, लेंथ आणि टाइम, त्याला म्हणतो आपण काय, डायमेन्शन. मग याच्यामध्ये डायमेन्शन तुम्ही काय सांगणार, कारण की याच्यामध्ये मास तर आहे, मास किती आहे, एक मास आहे म्हणून 1. त्यानंतर याच्यामध्ये लेंथ आहे, लेंथ किती आहे तुम्हाला माहिती आहे, 2, बरोबर आहे की 2. आणि याच्यामध्ये टायमिंग असणार का, ऑब्विसली नसणार, म्हणून खाली ना आपण 0. मग याच्यामधली डायमेन्शन काय झाली, M1L2T0. समजलं. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाला म्हणायचं,
दिस डेफिनेशन. ओके, राईट दिस. सो आता आपला कोणता टॉपिक आहे, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक ऑफ बॉडी, कायनेटिक ऑफ अ बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म स्पीड. आता हे तुम्हाला इथे मी डायग्राम ड्रॉ करून दाखवलेली. ठीक आहे. आता ही एक बॉडी आहे, एक रिजिड बॉडी आहे. आता रिजिड बॉडी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये त्याचे शेप आणि साईज हा कुठल्या प्रकारचा चेंज होत नाही. बरोबर आहे का नाही. म्हणजे रिजिड बॉडी असते, त्याला काही कुठल्या प्रकारचा आकार वगैरे काही राहत नाही. ठीक आहे. सो मग ही रिजिड बॉडी मधून आपण काय घेतला, एक ऍक्सिस टाकला. तो ऍक्सिस जो टाकलेला आहे, हा जो ऍक्सिस आहे, आता आपण बघितलं रोटेटिंग ऍक्सिस. बरोबर आहे. हा एक रोटेटिंग ऍक्सिस आहे आणि हे आपण या रोटेटिंग ऍक्सिस मध्ये त्याच्यामध्ये काय म्हटलं, हा एक मास आहे M1, हा M2, M3 आणि Mn. अप टू कुठपर्यंत म्हटलं आपण Mn. म्हणजे हा M1 आहे, M2 आहे, M3 आहे, अप टू कुठपर्यंत आहे म्हटलं आपण Mn पर्यंत. ठीक आहे. सो आपण काय म्हणणार, कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली आणि रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस, जी आपण काय करत आहे, रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द, रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल O. सेंटर ऑफ सर्कल O कुठून रोटेट करू आपण, सेंटर ऑफ सर्कल O विथ कोणाचे, विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा, विथ काय म्हटलं, विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा इथपर्यंत. सो मग याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला राईट करावं लागेल थिअरी. ठीक आहे. 3 मार्काने 4 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो बोर्डच्या एक्झाम्पल मध्ये. सो काय म्हणायचं, कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक बॉडी आपण कन्सिडर केली, ती बॉडी म्हणजे कोणती आहे, रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर O विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. कोणती व्हेलॉसिटी घेतली आपण, ओमेगा ही व्हेलॉसिटी घेतली आहे. ठीक आहे. मग पुढे काय म्हणणार, मग याच्यामध्ये तुम्हाला मास दिसते, काय दिसते तुम्हाला, मासेस. मग याच्यामध्ये म्हणायचं कन्सिडर मास M1, M2, M3 आणि Mn. लक्षात ठेवा काय म्हणणार मी इथे, बघा मी इथे लिहून देतो. सो लेट कन्सिडर मास M1, M2, M3 डॅश 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 अप टू कुठपर्यंत, तर अप टू Mn पर्यंत. कुठपर्यंत, Mn पर्यंत. काय केलं आपण, Mn पर्यंत कन्सिडर केली आणि बी द मासेस ऑफ दी, हे काय आहे, मासेस आहे. काय आहे, मासेस आहे. बी द मासेस. सो लेट M1, M2, M3 आणि अप टू Mn पर्यंत आपण हे मास काय केलं, आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केले. क्लिअर इथपर्यंत. पुढे काय म्हणणार आपण की सर त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसते, त्याच्यामध्ये रेडियस सुद्धा दिसते. म्हणजे काय आहे, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच आहे की नाही, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग इथे म्हणणार आपण R1, R2, R3, डॅश 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 ऑफ Rn. हे काय झाले, डिस्टन्स झाले. हे काय झाले, तुमचे डिस्टन्स झाले. कुठून, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. कुठून झाले, फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून झाले सगळे. मग या ठिकाणी M झालं, R झाला. मग या ठिकाणी तुम्हाला व्हेलॉसिटी सुद्धा दिसते. मग या ठिकाणी तुम्हाला रिलेशन सुद्धा माहिती पाहिजे. मग या ठिकाणी म्हटलं इफ ऑल पार्टिकल, काय म्हटलं, इफ ऑल पार्टिकल रोटेटिंग विथ सेम अँग्युलर व्हेलॉसिटी, ऑल पार्टिकल विथ रोटेटिंग अबाउट द सेम अँग्युलर व्हेलॉसिटी, एक सेम अँग्युलर व्हेलॉसिटी काय करत आहे, रोटेट करत आहे. पुढे त्यांनी म्हटलं बट दे हॅव लिनियर व्हेलॉसिटी. परंतु ती जी व्हेलॉसिटी आहे ती कशी आहे म्हणतो, लिनियर व्हेलॉसिटी आहे. मग लिनियर व्हेलॉसिटी असताना तुम्हाला माहिती आहे काय कन्सिडर करायला लागेल तुम्हाला, V1, V2, V3, अप टू कुठपर्यंत, तर Vn पर्यंत. कुठपर्यंत, Vn पर्यंत. क्लिअर पर्यंत. हे कोणती झाली, लिनियर व्हेलॉसिटी. याला काय म्हणणार आपण, लिनियर व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग आता लिनियर व्हेलॉसिटी झाली म्हणजे तुम्हाला रिलेशन माहिती आहे राजा हो, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटीचं. सो काय असते, V इज इक्वल्स टू R इंटू ओमेगा. बरोबर आहे. मग हे काय झालं, वी नो दॅट, आपण काय म्हणणार आहे, वी नो दॅट V इज इक्वल्स टू R इंटू ओमेगा. काय म्हटलं, V इज इक्वल्स टू R इंटू ओमेगा. ही काय झाली तुमची लिनियर व्हेलॉसिटी. काय झाली तुमची ही लिनियर व्हेलॉसिटी झाली. मग फर्स्ट पार्टिकल साठी तुमची लिनियर व्हेलॉसिटी किती होणार, म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल काय करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल साठी तुमची किती होणार बघा. म्हणून म्हणणं इथं द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकल साठी कायनेटिक एनर्जी आपली किती होणार. ठीक आहे ना. मग आपल्याला कन्सिडर करायचं. मग कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv². बरोबर आहे. मग काय म्हणायचं, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल म्हणजे फर्स्ट पार्टिकल आहे, बरोबर आहे, दॅट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, 1/2
mv स्क्वेअर. मग मास ऑफ फर्स्ट पार्टिकल म्हणून याला m1 म्हणणार आणि v1 आहे म्हणून याला म्हणणार v स्क्वेअर आहे म्हणून आपण याला म्हणणार v1 स्क्वेअर म्हणणार. क्लिअर इथपर्यंत आला लक्षात? काय म्हटलं तर मग पुढे काय करायचं, इक्वेशनला सॉल्व्ह करा. दॅट इज इक्वल्स टू 1/2. आता m म्हणजे काय, आता m म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मास आहे, जसे तसं ठेवून द्या m1. आता v1 म्हणजे काय, जर तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी आहे. v1 म्हणजे काय, ही व्हेलॉसिटी आहे आणि व्हेलॉसिटी किती आहे, r इंटू ओमेगा. मग याचा काय करा, तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर करायचा, मग करून टाका r1 ओमेगाचा स्क्वेअर म्हटलं. मग या ठिकाणी इक्वेशन काय बनणार, 1/2 m1 r1 ओमेगा स्क्वेअर, 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे इक्वेशन बनलं तुमचं. मग हे इक्वेशन कोणाला म्हणायचं आपण, त्याला इक्वेशन नंबर 1 बोलणार. काय बोलणार आपण, इक्वेशन त्याला 1 बोलणार. लक्षात ठेवा. समजले इथपर्यंत? बघून घ्या. चला मग यावर आपण म्हटलं एनर्जी E1 इज इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, इक्वेशन नंबर 1 म्हणून घेतलं. मग सिमिलरली आपल्याला कुठपर्यंत काढायचं, mn पर्यंत काढायचं. मग सिमिलरली खाली म्हणणार आपण, सिमिलरली म्हणजे काय, तसेच सारखे. काय आपल्याला मिळणार, तुम्हाला माहिती आहे सिमिलरली म्हणून E1 E2 साठी काय होणार, E2 साठी सांगा डायरेक्ट 1/2 m2 r2 m2 r2 स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. इक्वेशन याला 2 म्हणा. त्यानंतर काय म्हणायचं, E3 साठी काय होणार, 1/2 m3 r3 स्क्वेअर इंटू ओमेगाचा स्क्वेअर. इक्वेशन 3 म्हणा. अप टू कुठपर्यंत काढायचे, अप टू आपल्याला En इज इक्वल्स टू 1/2 mn rn चा स्क्वेअर इंटू ओमेगाचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर याला 4 म्हणा. ठीक आहे, क्लिअर पर्यंत समजलं? आता या तिन्ही इक्वेशनला, चारही इक्वेशनला काय करायचं, आपल्याला टोटल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं, टोटल मध्ये. म्हणून आपण म्हणणार टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी आपली किती येणार. मग सरळ टोटल कायनेटिक एनर्जी काढा. चला बघा, आपल्याला काय करायचं आहे, या सर्व इक्वेशनचे जे तुम्हाला मिळालं त्या सर्व इक्वेशनचे तुम्हाला काय करायची आहे, टोटल एनर्जी काढायची. क्लिअर इथपर्यंत? मग टोटल एनर्जी काढून घ्या. काय होणार टोटल एनर्जी बघा. सो कॅपिटल E दॅट इज E इज इक्वल्स टू, खाली लिहितो या ठिकाणी, दॅट इज काय म्हणणार आपण, E इज इक्वल्स टू E1 प्लस E2 प्लस E3 प्लस अप टू कुठपर्यंत आहे, तर En पर्यंत. ठीक आहे, मग या ठिकाणी व्हॅल्यू टाकून द्या. E1 ची व्हॅल्यू 1/2 तुम्हाला माहिती आहे 1/2 पूर्ण याच्यामधला काय निघतो, बाहेर कॉमन निघतो. आणि ओमेगा स्क्वेअर हा सुद्धा तुमचा काय निघतो, बाहेर कॉमन निघतो. म्हणून काय म्हणणार आपण, 1/2 ला बाहेर काढून घेतलं. इन ब्रॅकेट मध्ये मी टाकणार, काय टाकणार मी, m1 r1 स्क्वेअर. काय टाकणार, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 चा स्क्वेअर प्लस अप टू काय म्हणणार, प्लस mn rn चा स्क्वेअर, ब्रॅकेट mn rn चा स्क्वेअर. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर काय घेतला आपल्याला, ओमेगाचा स्क्वेअर. इथे घेतला मी ओमेगा स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत लक्षात? मग या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आहे काय होत आहे, या सर्वांची काय करायची आपल्याला सांगितली, प्रोडक्ट घेऊन तशी काय करायची, सम घ्यायची म्हटलं. मग याची सर्वांची सम घ्यायची. मग इक्वेशन तुम्हाला मिळणार 1/2 इन ब्रॅकेट ऑफ कुठपर्यंत, 1 म्हणजे I टेन्स टू 1 पर्यंत तू nth नंबर ऑफ पर्यंत वापरणार. समेशन ऑफ I इज इक्वल्स टू 1 टू n. इथं म्हणणार mi, काय म्हणणार, mi ri चा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर काय म्हणायचं, ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, मग या टर्म मध्ये तुम्हाला काय मिळालं, दॅट इज इक्वल्स टू 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर. दॅट इज E इज इक्वल्स टू टोटल कायनेटिक एनर्जी. काय म्हटलं, टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. समजले पर्यंत? लक्षात? बघून घ्या. सो आता आपला जो लास्ट टॉपिक आहे, म्हणजे लास्ट जो क्वेश्चन आहे तो प्रूव्ह करा तुम्हाला, टॉ इज इक्वल्स टू I इंटू अल्फा. आता टॉ इज इक्वल्स टू I इंटू अल्फा म्हणजे काय, तर हा जो टॉपिक आहे तर हा आहे आपला टॉर्क्यू बद्दलचा. कोणाचा, टॉर्क्यू बद्दलचा. मग टॉर्क्यू हा कन्सेप्ट काय आहे, डायग्राम तुमच्या समोर आहे तर क्वेश्चनची. ठीक आहे, परंतु अगोदर एक कन्सेप्ट समजून घ्या, की तो कन्सेप्ट सांगायच्या अगोदर की
या ठिकाणी आपण दोन प्रकारचे म्हणजे आपण रोटेशनल मोशन बघत आहे, काय म्हणते रोटेशनल मोशन, आणि आपण काय बघत त्याला रोटेशनल मोशन, आणि त्याच्या अगोदर आपण काय बघितलं लिनियर. लिनियर आणि रोटेशन मध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. जर आपण दोघांना जर कम्पेअर केलं, याला पण आपण लिनियर म्हणतो, याला काय आपण म्हणतो रोटेशन. ठीक आहे, मग रोटेशन आणि लिनियर मध्ये तुम्हाला दोन कन्सेप्ट माहिती आहे. या दोघांमध्ये आपण काय बघितलं होतं की जर डिस्प्लेसमेंट करत असेल, बरोबर की नाही, तर आपण याला लिनियर मध्ये यस म्हणतो. ठीक आहे, आणि जर रोटेशन मध्ये बघितलं तुम्ही त्याला काय म्हणतात थिटा म्हणतात. त्यानंतर जर व्हेलॉसिटी होत असेल लिनियर व्हेलॉसिटी आपण त्याला म्हणतो व्ही, आणि त्याला काय म्हणतो आपण ओमेगा म्हणतो इकडे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा कोणती व्हेलॉसिटी असे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आपण, तो याच्यामध्ये अँग्युलर कोणती व्हेलॉसिटी झाली. त्यानंतर ऍक्सलेरेशन बघितलं तर आपण ए ने राईट करतो, आणि या ठिकाणी आलो तो अल्फाने आलं. म्हणजे बघा रिलेशन कोणाचं आलं, अल्फाचं आलं. अल्फाचं म्हणजे या ठिकाणी काय होणार. त्याच्यानंतर या दोन्ही कन्सेप्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट असू द्या, व्हेलॉसिटी असू द्या, की ऍक्सलरेशन असू द्या, आणि तिसरा टॉपिक म्हणजे जो असतो फोर्स असतो. लिनियर व्हेलॉसिटी मध्ये आपण फोर्स वापरतो. आता विदाऊट फोर्स शिवाय कुठलीही गोष्ट शक्य आहे का, तर नाही. जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीला फोर्स लावत नाही, एक्सटर्नल फोर्स लावत नाही, तोपर्यंत ती गोष्ट हलणार का जागेवरून, तर नाही. जसा हा पेन, या पेनला जोपर्यंत मी एक्सटर्नल फोर्स लावून उचलत नाही तोपर्यंत हलणार नाही. ठीक आहे ना, मग तसा लिनियर, तसा रोटेशन मोशन मध्ये सुद्धा का लागणार, फोर्स लागणार. मग हा जो फोर्स आहे, हा फोर्स रोटेशन मध्ये आपण कशा पद्धतीने दाखवणार, तर त्याला म्हटलं आपण टॉर्कने. कशाने दाखवणार आपण त्याला, टॉने. म्हणजे हा दाखवतो आपण त्याला असं या ठिकाणी. टी असतो, टीचा थोडा पाय लांगडा करायचा, त्याला कॉल्ड टॉर्क्यू. मग हा जो टॉर्क्यूचं काम करतो, टॉर्क्यू कोणाचं काम करणार, फोर्स सारखं काम करणार. कोणाचं काम करणार, फोर्स सारखं. म्हणजे एक प्रकारचे टॉर्क्यू हा काय करतो, त्या गोष्टीमधला मोमेंट ऑफ आर्म, म्हणजे आर्म म्हणजे काय गोष्ट लक्षात ठेवा. जर सपोज या ठिकाणी तुम्हाला माहिती आपण नट बोल्ट कसतो, पाना आपण ज्याला म्हणतो, काय म्हणतो आपण पाना. 2चा पाना दे रे गड्या, 3चा पाना दे रे पिंट्या, 4चा पाना दे, 5चा पाना दे, आपण असं म्हणतात. कोण म्हणतं, आपण जेव्हा सायकल स्टोअरवर किंवा आपण गाडीच्या तिथे जातो, ठीक आहे, रिपेअरिंग करण्यासाठी, तेव्हा तुम्हाला इथं पाणी दिसतं तशी. ठीक आहे ना, बरोबर आहे. मग या पाण्यामध्ये आपण तो नट बोल्ट जो असेल तो काही आपण फिट करतो आणि त्याला फिरवतो. जेवढा तुमचा लहान, जर तुमचा सपोज हा छोटा, तर त्याला तुम्हाला एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करायला जास्त टाइम लागणार. पण त्याची जर लेंथ जर सपोज मोठी असेल, म्हणजे अशी, ठीक आहे, याची मोठी असणार, तर तुम्ही याला फिरून, गोल फिरून त्याला पूर्णपणे त्याला आपण काय करू, रोटेट करू शकतो. बरोबर आहे की नाही, काय करू, रोटेट. म्हणजे त्याच्यावरती आपण काय करू आलो, जोपर्यंत फोर्स म्हणजे काय असते, आपण फोर्स लावतोय, लक्षात ठेवा कन्सेप्ट काय सांगते, फोर्स लावतेच. फोर्स लावते याचा अर्थ काय, टॉर्क लावते. म्हणजे त्याच्यावर आपण काय करते, व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि कोणतं ऍक्सलरेशन, तर अँग्युलर ऍक्सलरेशन आपण त्याच्यावरती ऍक्ट करत आहे. काय करते, अँग्युलर ऍक्सलरेशन त्याच्यावरती ऍड करत आहे. ठीक आहे, म्हणजे जर टॉर्कची डेफिनेशन जर बघितली किंवा टॉर्कचा जर फॉर्म्युला बघितला, तर टॉर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या ठिकाणी काय म्हटलं आपण, टॉर्कचा फॉर्म्युला किंवा टॉर्कची डेफिनेशन जर पाहिली, तर टॉर्कची डेफिनेशन फॉर्म्युला आपला काय बनतो, की टॉर्क इज इक्वल्स टू, म्हणजे काय म्हणून आपण, टॉ इज इक्वल्स टू फोर्स इंटू आपण काय म्हणतो, मोमेंट आर्म. काय म्हणू आपण, मोमेंट आर्म. मोमेंट आर्मचा अर्थ काय आहे लक्षात ठेवा. मोमेंट आर्म म्हणजे आर्म आहे जो जिथून आपण पकडणार त्याला आर्म म्हटलं जाते. बरोबर आहे की नाही, आर्म म्हणजे बाहू आपण त्याला म्हणतो, लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी मोमेंट फोर्स टॉ इज इक्वल्स टू काय म्हटलं आपण, फोर्स इंटू मोमेंट ऑफ आर्म. सो आता आपला मेन टॉपिक आहे. ठीक आहे, आता कोणता आहे टॉपिक आपला हा आहे. सो या ठिकाणी बघा, मी पूर्णपणे थिअरी तुमच्या समोर मांडलेली आहे की कशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल जर आलं, जर हा प्रूव्ह दॅट आला बोर्डचं एक्झाम्पल हेतून आहे, तर तुम्हाला कशा पद्धतीने त्या पेपरमध्ये तुम्हाला टोटल सॉल्व्ह करावं लागते. ठीक आहे, चला बघा, प्रूव्ह दॅट करायचं, टॉ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. सो आपण काय केलं, डायग्राम पहिल्या अगोदर साईडला काढून घ्यायची. डायग्राम काढल्याच्या नंतर त्याच्यावरती थिअरी लिहायची. मग थिअरी लिहित असताना काय करायचं, कन्सिडर म्हणायचं, कन्सिडर अ रिजिड बॉडी. काय केलं आपण, एक कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. पासिंग थ्रू द पॉइंट ओ, या ओ पॉइंट पासून ती काय करणे, पास केली. ठीक आहे, विथ कॉन्स्टंट अँग्युलर, बघा कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन. काय घेतलं आपण, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन, दॅट इज अ अल्फा. कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन घेतला तर म्हणजे काय आहे, तो अल्फा आहे. अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे रोटेट करू राहिली तर अँग्युलरली रोटेट करणार, बरोबर, लिनियर तर नाही करणार. सो पुढे काय म्हणणार, द बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल. म्हणजे ही जी रिजिड बॉडी आहे, या रिजिड बॉडी मध्ये किती पार्टिकल कन्सिस्ट आहे, म्हणतो nth पार्टिकल एवढे बॉडी काय आहे कन्सिस्ट केलेले आहे. किती आहे, nth पार्टिकल एवढे कन्सिस्ट केलेले आहे. सो लेट
M1, M2 आणि Mn बी द डॅश 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 ऑफ Mn बी द मासेस ऑफ पार्टिकल, म्हणजे सर्वच्या सर्व काय आहे, मासेस ऑफ पार्टिकल आहे. काय आहे, मास ऑफ पार्टिकल. M1, M2, Mn. देन तुम्हाला काय दिसतं डायग्राम मध्ये R1, R2, R3 आणि Rn हे काय आहे, बी द डिस्टन्स फ्रॉम द कुठून, सेंटर ऑफ O. कुठून आहे, सेंटर ऑफ O पासून. पुढे म्हटलं द अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल ऑफ बॉडी इज सेम. याच्यामध्ये बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला अँग्युलर ऍक्सलरेशन जे दिसणार बॉडीचं ते कसं असणार, सेम असणार. काय म्हटलं आपण, अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ बॉडी इज सेम. म्हणजे काय आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन जी करणार ती कशी करणार, पार्टिकल सेम करणार, बट लिनियर ऍक्सलरेशन इज डिफरंट. परंतु याच्यामधलं जे लिनियर ऍक्सलरेशन आहे, ते कसं करणार, वेगळं करणार, म्हणजे डिफरंट असणार. सो म्हणून जर लिनियर ऍक्सलरेशन डिफरंट जर असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, तर लिनियर ऍक्सलरेशन इज तुम्हाला माहिती आहे ए इज इक्वल्स टू काय असते, आर इंटू अल्फा. बरोबर, ए इज इक्वल्स टू काय असते, आर इंटू अल्फा. मग हे तुम्हाला इथे युज करावं लागेल. मग काय म्हणणार, द लिनियर ऍक्सलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलसाठी आपण लिनियर ऍक्सलरेशन काढणार. म्हणजे या पहिल्या पार्टिकलसाठी आपण काय काढणार या ठिकाणी, लिनियर ऍक्सलरेशन. काय करणार आपण, लिनियर ऍक्सलरेशन. ठीक आहे. सो A1 इज इक्वल्स टू R1 अल्फा इज इक्वल, इक्वेशन नंबर याला म्हटलं आपण फर्स्ट. आता मला सांगा, जर कोणताही ऑब्जेक्ट जर आपल्याला रोटेट करायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला काय लावावं लागणार, फोर्स लावावा लागणार. काय लावावं लागणार, फोर्स लावावा लागणार. मग फोर्स लावावा लागणार यासाठी मग तो आपल्याला या पार्टिकल वरती काय करावं लागेल, फर्स्ट पार्टिकल वरती फोर्स अप्लाय करावा लागेल. मग फोर्स अप्लाय करत असताना तुम्हाला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू M इंटू ए, मास इंटू ऍक्सलरेशन. काय असते, मास इंटू ऍक्सलरेशन. मग ती लिहून घेतलं. मग पहिल्या पार्टिकल साठी करायचं म्हणून आपण त्याने F म्हटलं, M1 मास आहे आणि ए म्हणजे काय, ऍक्सलरेशन म्हटलं म्हणून A1 म्हणून टाकलं. पुट. आता ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, बघा ए ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, म्हणजे आपल्याला देऊन ठेवलेली आहे की ए इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा. मग ही व्हॅल्यू आपण कुठे, यामध्ये टाकून द्या, ए मध्ये. काय बनणार इक्वेशन तुमचं, F1 इज इक्वल्स टू M1 R1 अल्फा. बनलं, M1 R1 अल्फा. ठीक आहे. सो आता हे झाले पर्यंत या ठिकाणी आल्या गोष्टी. परंतु आपल्याला माहिती आहे की याच्यावरती फोर्स अप्लाय करणार, म्हणजे आता याच्या अगोदर आपण टॉपिक बघितला की टॉर्क्यूचा टॉपिक बघितला. फर्स्ट पार्टिकल किंवा रोटेटिंग वरती, लिनियर मध्ये तर नाही, आपण कशामध्ये पाहतो, रोटेटिंग मध्ये. म्हणून म्हटलं द टॉर्क्यू ऑन अ फर्स्ट पार्टिकल इज, कशामध्ये, रोटेटिंग मध्ये. काय म्हटलं आपण, द टॉर्क्यू ऑन द फर्स्ट पार्टिकल इज किती असते, टॉर्क्यू इज इक्वल्स टू फोर्स इंटू मोमेंटम ऑफ आर, फोर्स इंटू मोमेंटम ऑफ आर. सो टॉ इज इक्वल्स टू M1, फोर्स किती आहे, M1 R1 अल्फा दिलेला आहे फोर्स, M1 R1 अल्फा इंटू काय म्हणायचं, मोमेंटम आर्म म्हणजे बाजू आहे किती असतात, आर आहे म्हणून आर दिलं. सो आर इंटू आर चा स्क्वेअर इंटू अल्फा. मग हे इक्वेशन नंबर तुम्हाला भेटलं सेकंड. ठीक आहे. मग याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, दुसरा, तिसरा, चौथा अप टू N पर्यंत तुम्हाला काढायचंय. मग काय करणार आपण, सिमिलरली टॉ टू म्हणजे टॉ M2 R2 चा स्क्वेअर अल्फा, इक्वेशन 3 देऊन टाका, अप टू कुठपर्यंत, N पर्यंत. सो MN RN स्क्वेअर इंटू अल्फा. क्लिअर इथपर्यंत. मग आता काय करायचं तुम्हाला, आता तुम्हाला काढायचंय टोटल टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी. पूर्ण या टोटल टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी किती ऍक्ट करणार हे तुम्हाला काढायचं आहे. बरोबर आहे की नाही. मग हे काढण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, या सर्वांची ऍडिशन करावं लागेल. मग या ठिकाणी आपण ऍडिशन करणार की टोटल ऍक्टिंग ऑन द बॉडी किती असणार बघा. मग ही T1, टॉ1, टॉ2 आणि टॉ अप टू N पर्यंत याच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. याच्या व्हॅल्यू तुम्हाला सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. किती पुटअप करणार, टॉ म्हणजे T1 ची व्हॅल्यू किती पुटअप करायची आहे, M1 R1 स्क्वेअर अल्फा, M1 R1 स्क्वेअर अल्फा. ओके. प्लस काय म्हणणार, M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस डॅट डॅश ऑफ या ठिकाणी MN, बरोबर आहे, MN RN स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. या ठिकाणी आपण फुट करून टाकल्या. फुट केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी अल्फा 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 या ठिकाणी सरळ तुमचा कॉमन निघतो. कॉमन निघाल्याच्या नंतर मी इकडे राईट करतो आहे बघा, इरेज करतो मी, स्टॉप करून तुम्ही नंतर लिहून घ्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हे आपण इकडे राईट करणार, M1 R1 ह्याच्यातनं कॉमन काय निघणार, अल्फा कॉमन निघून जाणार. बरोबर आहे. मग इक्वेशन तुमचं बनणार काय बनणार, टॉ इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट पण टाका लागेल M1 R1 स्क्वेअर, बरोबर आहे, M1 R1 स्क्वेअर प्लस
m2r2 स्क्वेअर प्लस अप टू काय म्हटलं आपण प्लस मध्ये काय म्हणणार या ठिकाणी डॅट डॅट डॅश ऑफ प्लस mn rn स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय म्हणायचं आपण अल्फा. ठीक आहे. जसं याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये डेरिव्हेशन मध्ये आपण बघितलं समेशन यूज केलं होतं. काय केलं होतं समेशन. तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे समेशन यूज करायचंय. ठीक आहे. सेम कंडिशन टॉ इज इक्वल्स टू समेशन ओव्हर आय इज इक्वल्स टू 1 to 0. बरोबर आहे की किती एम आय आर आय चा स्क्वेअर एम आय आर आय चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय टाकणार हो काय उरलेलं आहे अल्फा. मग एम आय आर आय स्क्वेअर म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग टॉ इज इक्वल्स टू काय म्हणणार आय इंटू अल्फा आणि हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं राजा हो. बरोबर आहे की नाही आय इंटू अल्फा आणि हेच आपलं काय झालेलं आहे प्रूफ झालेलं आहे. लक्षात आय इंटू अल्फा. समजलं एकदम इझी होतं की नाही. बरोबर आहे की नाही. जर तुम्ही नेहमी सराव करत राहिले तर तुम्हाला इझी वाटेल. ठीक आहे. हा होता आपला पहिला पार्ट. लक्षामध्ये बघून घ्या. सो आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. तर नसेल समजला तर डबल डबल रिपीट करा बघा आणि त्याच्यामध्ये सराव करा. आलं लक्ष विद्यार्थी मित्रांनो. सर तर आज आपण बघितला पहिला पार्ट. आता मी नेक्स्ट पार्ट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी पार्ट सेकंड जो असणार तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दलच. त्याच्यामध्ये आपण पॅरलल ऍक्सिस थिरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थिरम हे दोन कन्सेप्ट बघणार आहोत. ठीक आहे. पॅरलल ऍक्सिस थिरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थिरम इन डिटेल मध्ये लक्षामध्ये हे दोन थिरम बघणार. त्यानंतर तिसरा पार्ट बघणार. तिसऱ्या पार्ट मध्ये येणार त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे आणखीन तर रॉडचे कन्सेप्ट त्यानंतर अँग्युलर डिस्कचे कन्सेप्ट जे तुमच्या बुक मध्ये दिलेले आहे. बरोबर आहे की नाही. रॉड डिस्क किती असणार मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड मध्ये डिस्क मध्ये होलोस्फिअर मध्ये. ठीक आहे ना हे आपल्याला बघायचंय. त्यामुळे मी हे पार्ट जे आहे तुम्हाला अलग अलग 3 पार्ट ते 4 पार्ट मध्ये डिव्हायडेशन करून देत आहे. ठीक आहे. जर हे पार्ट लेक्चर डबल डबल बघत राहा सराव करा. एक प्रॉब्लेम 2 ते 3 वेळा तुम्ही कमीत कमी सॉल्व्ह करून बघा. लक्षात जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट आणि सेकंड पार्ट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. ठीक आहे. पाहत राहा व्हिडिओ आणि लाईक करत राहा आणि तुम्हाला माहिती आहे स्प्रेड करणं आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या इथं पूर्ण विदर्भासाठी. ठीक आहे बट्ट्यांनो. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ करता. तोपर्यंत जय महाराष्ट्र.